नमस्कार मंडळी, विमीज खाद्ययात्रामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। सालाबादप्रमाणे यंदा सुद्धा दातारांकडे गणपती विराजमान झाले। यावर्षी गणपतीची प्रतिष्ठापना पिंपरीला झाली। गणपतीच्या आगमनाची तयारी करण्यासाठी घरातली सगळीच मंडळी कामाला लागतात। पण गणपतीच्या दिवशी इतकी गडबड असते की पदार्थाचं शूटिंग वगैरे करणं शक्यच नसतं। या बघा, माझ्या चुलत सासूबाई किती उत्साहाने बटाटे सोलून देत आहेत। वय अवघ 92। सारणासाठी त्यांनी चक्क 4 नारळ खाऊन दिले हे ऐकून तर मी थक्कच झाले। मोदकांची उकड आम्ही फूड प्रोसेसर मध्येच मळून घेतो, खूपच छान होते। चतुर्थीला मुख्य पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक। संध्याकाळी पेटी तबल्याच्या साथीने अगदी दणक्यात आरती झाली, खूपच धमाल आली। यंदा गौरी गणपतीच्या दर्शनासाठी आमचे स्नेही प्रदीप आचार्य आणि प्रख्यात गायिका धनश्रीताई कुलकर्णी यांच्या घरी जाण्याचा योग आला। हे झाले घरचे गणपती। गौरी विसर्जनानंतर गावातले काही मानाचे आणि काही इतर गणपतींचं दर्शन घेऊया असं आम्ही ठरवलं। त्याप्रमाणे आम्ही दोघं आणि माझी भाची अनुजा असे तिघे या मोहिमेवर निघालो। मेट्रोने छत्रपती संभाजी स्थानकावर उतरलो। आम्हाला हा नवीन ब्रिज बघायचा होता। कसला भारी बांधलाय, वाव! आणि काय भन्नाट वारं सुटलं होतं, मस्तच। इथून थोडं लांब पडणार होतं खरं, आम्हाला काय भटकंतीच करायची होती। फार काही प्लॅनिंग केलं नव्हतं किंवा सगळेच मानाचे गणपती बघायचे असंही काही डोक्यात नव्हतं। अगदी गर्दीचे ठिकाण टाळायचे आणि रांगेत उभं न राहता लांबून दर्शन घ्यायचे हे मात्र नक्की ठरवलं होतं। साधारण 11च्या सुमारास आम्ही निघालो। त्यावेळी गर्दी थोडी आटोक्यात होती। पहिल्यांदा आम्ही कसबा गणपतीच्या दिशेने कूच केलं। सगळीकडे चहल पहल आणि प्रचंड उत्साहाचं वातावरण होतं। रस्त्यांच्या दुतर्फा दुसरी तुळशीबाग बसली होती असं वाटत होतं। मस्तपैकी खरेदी विक्री चालू होती। आम्ही सुद्धा थोडीशी खरेदी करून घेतली। हे आहे मूळ कसबा देवस्थान। इथून जवळच मंडप, सजावट आणि गणपतीची सुंदर मूर्ती। पालीच्या बल्लाळेश्वराचा देखावा केला होता। मस्त दर्शन झालं। चला मंडळी, तुम्ही पण पटकन दर्शन घ्या। हॅलो। हा आहे फणीआळी तालीम ट्रस्ट सार्वजनिक गणेशोत्सवाचा गणपती। फारच सुंदरशी मूर्ती आम्हाला पाहायला मिळाली। त्यानंतर आम्ही आलो लाल महाल चौकात। हा पहा लाल महाल। आणि एखाद्या वाड्यासारखाच हा लाकडी कोरीव बस स्टॉप। इथे विमीजचे सल्लागार उभे आहेत, पाहून घ्या। गर्दीचा महासागर। त्यानंतर मग नाना हौद तरुण मित्रमंडळ यांचं गणेश दर्शन घेतलं। हा उजवीकडे पुढे दिसतोय तो नाना फडणवीसांचा वाडा। इथला देखावा आणि गणेश मूर्ती दोन्हीही खूपच छान। बघा किती मस्त झुंबर आहेत आणि भिंतीवर गणपतीच्या मूर्ती कोरल्यात। इथून आम्ही निघालो होतो दगडूशेठ गणपतीकडे, पण मध्ये वाटेत पावला पावलावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्ती पाहायला मिळाल्या। मग आम्ही आलो दगडूशेठ मंदिराजवळ, पण इथे मात्र खूपच गर्दी होती आणि रांगेत काही उभं राहायचं नाही असं अगोदरच आमचं ठरलं होतं। त्यामुळे मग आम्ही लांबूनच इथल्या मंदिराचं दर्शन घेतलं आणि मग पुढे निघालो।
चला मंडळी, तुम्ही पण मंदिराच्या कळसाचं दर्शन घ्या. हे आहे फरासखाना पोलीस स्टेशन. आता एव्हा ना पोटात कावळे कोकलायला लागले होते. आणि योगायोगाने आम्हाला एक मस्त असं ठिकाण सापडलं. त्याचं नाव होतं मुंबईचा वडेवाला. मुंबईशी आमचं काही वेगळंच नातं आहे, त्यामुळे आमची पावलं आपोआप आणि लगेचच तिकडे वळली. अमेरिकन बर्गर खाण्यापेक्षा मुंबईचा वडापाव खाणं केव्हाही चांगलं, मस्त. 3 वेगवेगळ्या प्रकारचा वडापाव आम्ही खाल्ला. मस्त होता. मिंट अँड चीज आणि हा वाव, आणि हा साधा क्रंची वडा. एन्जॉय करू. कसं आहे? वेगळा आहे. आणि मग बाजूलाच असलेल्या येवल्यांच्या अमृततुल्यचा आस्वाद घेतला. थोडीशी मज्जा काय. मग आम्हाला दर्शन घडलं तांबडी जोगेश्वरी मंदिराच्या देखाव्याचं. आत शिरलो पण तरी लांबूनच दर्शन घेतलं, कारण गर्दी खूप होती. फारच छान आणि प्रसन्न वाटलं. इथून बाहेर पडल्या पडल्या आमची नजर एका स्टॉलवर गेली. इथे इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे कानातल्यांचे डिझाईन्स आम्हाला बघायला मिळाले. मग काय, दोघी खरेदीत रमलो. भरपूर खरेदी केली. आणि मला असं वाटलं की ह्या नक्की कशा करता बाहेर पडल्यात दोघी जणी, गणपती दर्शनाला की खरेदी करायला. नंतर आलो ते गुरुजी तालीम मंडळाकडे. यांच्या देवळाच्या थोडं बाजूलाच इथला देखावा होता. पण इथे मात्र आत शिरायला सुद्धा जागा मिळाली नाही. बघा, या खांबांच्या अगदी आडून असं आम्ही गणपती दर्शन घेतलं. तुम्ही सुद्धा घ्या असंच दर्शन. त्यानंतर आम्ही तुळशीबागेत शिरलो. हेच ते प्रसिद्ध कावरे आईस्क्रीम. इथे शिवशक्ती मंडळाचा गणपती विराजमान झाला होता. मग मात्र आमची पावलं वळली ते तुळशीबागेचा गणपती पाहिला. अगदी खरोखरच पाहण्यासारखा असा देखावा आहे. खाली गुळगुळीत ग्रॅनाइट टाकला होता. संपूर्ण देखाव्यात निळ्या रंगाची उधळण दिसली. राधाकृष्ण आणि कृष्णाच्या आवडीच्या सगळ्या गोष्टींनी मंडप सजला होता. विविध प्रकारचे मोर, मोरपिस आणि ही झुंबर बघा वरची. आहा, रंगीबेरंगी फुलांची मस्त झुंबर लटकतायत. इथे गर्दी असल्याने जेवढं जमेल तेवढंच शूटिंग आम्ही केलं, कारण पटापट पुढे सरकायला लागत होतं. इथल्या गणपती दर्शनाने मात्र डोळ्यांचं पारणं फिटलं असं म्हणायला काही हरकत नाही. हा, खरंच मूर्ती अगदी अप्रतिम होती, सुंदर होती. असं वाटत होतं की इथून हलूच नाही, पण नाईलाज होता. हो ना, तिथे कुणालाच जास्त वेळ थांबू देत नव्हते. चला 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 करत आम्ही तिथून बाहेर पडलो. पुढे चला चला, कॅमेरा ताई चला पटपट. चला आम्ही चाललो आता मंडळी. बाहेर पडल्या पडल्या गजानन मित्र मंडळ यांचं अजून एक गणपती दर्शन झालं. आता तुळशीबाग म्हटल्यावर इथे खरेदीला आवर घालताच येत नाही. मंडळी, तुम्ही पाहिली आहे की नाही तुळशीबाग? अजून पाहिली नसेल तर अगदी आवर्जून भेट द्या. तुम्ही या तुळशीबागेच्या प्रेमातच पडाल नक्की. हा पहा, विश्रामबाग वाडा. या दोघी कुंभमेळ्यात हरवलेल्या आता भेटलेल्या आहेत. काळीशाई लावून फिरतोय. आमची जन्मकूड सापडली आहे. आता खरेदी संपलेली नाही ना. त्यानंतर शनिपार मंडळाचा गणपती दिसला. त्यांचा देखावा पाहण्यासाठी लांबच लांब रांग होती. आतमध्ये जलमय द्वारकेचा देखावा आहे असं कळलं.
पण आम्ही मात्र वेळेअभावी आत गेलो नाही. याच्या अगदी बरोबर समोर एक पेय पदार्थांचा स्टॉल दिसला. तिथे लिंबू सरबत, जलजिरा, ताक अशा पेयांचा आस्वाद घेतला. इतकं मस्त रिफ्रेशिंग वाटलं. आपल्या मराठीत अगदी ताजं तवानं हो. गणपती दर्शन आणि खरेदी यात आमचे चांगले 5-6 तास कसे निघून गेले कळलंच नाही. मग मात्र आम्ही तडक घराकडे निघालो. जाता जाता सुद्धा गणपती दर्शन घडतच होतं. ऑन द वे आम्ही नम्मा इडली सेंटरमध्ये शिरलो आणि तिथे इडली चटणी, इडली पोळी ह्याचा आस्वाद घेतला. आज खाण्यापिण्याची अगदी रेलचेल होती. बऱ्याच दिवसांनी अनुजा घरी आली होती. त्यानिमित्ताने रात्री आम्ही मस्त घरीच पाणीपुरीचा बेत केला. मंडळी, अशा प्रकारे घरच्या आणि सार्वजनिक गणपतीच्या आगमन आणि दर्शनाचा आढावा घ्यायचा आम्ही हा प्रयत्न केलाय. तुम्हाला हे गणेश दर्शन आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल विमीज खाद्य यात्रा नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ येईपर्यंत लाडक्या गणपती बाप्पांना निरोप द्यायची वेळ झाली असेल. विशेषतः पुण्यातला विसर्जन सोहळा खूपच भारी असतो. चला तर बाप्पांबरोबर आम्हाला सुद्धा निरोप द्या. पुन्हा भेटूच लवकरच. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या.